नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नाश्त्याकरता असा पोटभरीचा असा नाश्ता बनवणार आहोत किंवा मुलांच्या टिफिनकरताही हा पदार्थ चालेल। त्याकरता मी हे घेतला आहे 1 कप रवा, म्हणजे हा 200 ग्राम रवा आहे। त्याकरता ही बारीक कापून ही बघा शिमला मिरची पाव कप घेतलेली आहे। टोमॅटो घेतला आहे, म्हणजे साधारण हे छोटे छोटे एक एक आहे। पाव कप टोमॅटो घेतला आहे, पाव कप कांदा घेतला आहे, हे मक्याचे दाणे घेतले आहेत पाव कप, हे वाटाणा घेतला आहे, हिरवा वाटाणा, गाजर घेतला आहे किसून, कोथिंबीर घेतली आहे, सगळं पाव पाव कप आहे। आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, हे बघा। आणि हे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। हा खाण्याचा सोडा घेतला आहे, हा अर्धा टीस्पून आहे। हे माझ्याकडे आलं मिरची आणि कढीपत्त्याचं वाटण आहे। मी कापून घालत नाही, कारण माझ्याकडे मुलं कंटाळतात, ती मिरची कशी एकाच ठिकाणी दाताखाली आल्यावर मुलांना तिखट लागतं, तर मी हे वाटून घातलेलं आहे। ह्या साधारण 4 मिरच्या आहेत, अर्धा इंच आलं आणि 10-12 कढीपत्त्याची पानं असं मी वाटून घेतलेलं आहे। हे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आणि आपल्याला हे तेल लागणार आहे उत्तप्पा भाजण्यासाठी। आता आपण हे मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ह्या रव्यात आधी दही घालायचं आहे। दही असं मध्यम पाहिजे, जास्त आंबट नको किंवा एकदम गोड पण नको। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे दही। त्यात पाणी घालायचं आपल्याला, अर्धा ग्लास आधी पाणी घालायचं आहे। हे चमच्याऐवजी रवीने जर करून घेतलं तर याच्या दह्याच्या गुठळ्या असतील तर त्याही मोडतील, म्हणून याचं रवीने मिक्स करून घ्यायचं आहे। अजून आपण पाणी घालणार आहोत। रवा हा फुलतो तेव्हा त्याला आपल्याला पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता छान असं मिश्रण झालेलं आहे। आता आपण याच्यात सर्व भाज्या घालून घेऊया। मक्याचे दाणे, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, थोडंसं मी ठेवणार आहे सजावटीसाठी, वाटाणे, गाजर, आणि कोथिंबीर। आणि यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। साधारण 1 टीस्पून मीठ लागेल। काही छान मिक्स करून घ्यायचं आहे। यात आपल्याला ठेचा पण घालायचा आहे। तुम्हाला जर मुलांना फिक्कं लागत असेल तर हा ठेचा कमी घाला। थोडीशी आपण पाव चमचा लाल मिरची पावडर पण घालूया, जास्त नाही घालायचे, नाही तर त्याचा रंग बदलेल। आता हे छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे।
बघा किती हेल्दी हे सर्व साहित्य झालेलं आहे। अगदी मुलांना पोटभरीचं सकाळी सकाळी असा भरपूर नाश्ता खाल्ला तर मुलांना अजिबात वीकनेस येणार नाही, अशा सर्व भाज्या पोटात गेल्यामुळे, किंवा कधी थकवा जाणार नाही, थकवा जाणवणार नाही, सॉरी। हे बघा, हे आपलं मिश्रण छान मिक्स झालंय। आता आपण हे 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, असंच, म्हणजे रवा फुलला पाहिजे। रवा भिजल्यावर मग तो छान त्याचं एक आपल्याला पीठ कळेल किती आणखी पाणी पाहिजे ते। हे बघा, हे आपण असं 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अनिता केदार्स रेसिपीच्या बाजूला सबस्क्राईबचं आयकॉन असतं, त्यावर क्लिक करायचं आहे। ते क्लिक केल्यावर एक घंटीचं चिन्ह येतं, त्यावर क्लिक करायचं आहे। ते घंटीचं चिन्ह क्लिक केल्यामुळे काय होतं, मी जे व्हिडिओ रोज यूट्यूबला अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येईल, आणि तुम्ही लगेच माझे व्हिडिओ बघू शकाल। आणि व्हिडिओ बघता बघता तो व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे, म्हणजे तेही हे पदार्थ एकदम सोप्या पद्धतीने शिकतील आणि बनवू शकतील। आणि तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्याही मला जरूर कळवा। हे बघा, इथे आता आपण रवा बघूया, 10 मिनिटं झालेली आहेत, उघडून बघूया। हे बघा किती रवा फुलला आहे, बघा घट्ट मिश्रण झाले। आता यात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। आणखी थोडं पाणी लागणार आहे। लगेच आपण सोडा पण घालून घेऊया। आणि थोडंसं पाणी घालून घेऊया। रंग किती छान आलाय, तुम्ही बघू शकता तिथे। सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, पूर्ण 1 ग्लास पाणी लागलेलं आहे। आता आपण हे तव्यावर शॅलो फ्राय करून घेऊया। छान असं तेल सोडून दोन्ही साईडने आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत मस्त। आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया। आपला इथे तवा तापलेला आहे। आपण काय करायचं आहे, हा एक असा कांदा घ्यायचा आणि ह्या काटा चमच्याला लावायचा आणि त्याने असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे छान असं सारखं तेल लागतं। बघा, आणि जास्त तेल जात नाही। गॅस मी बारीकच ठेवला आहे आणि पहिल्या वेळी तव्याला थोडं जास्त तेल लागतं, नंतर दुसऱ्या वेळी तो तेलाचा झाल्यावर नंतर कमी कमी तेल लागतं। आता आपण पीठ घालून घेऊया। हे बघा, साधारण आपण एवढ्या आकाराचे असे उत्तप्पम बनवून घेऊया। गॅस मी आता मध्यम करते, मोठा नाही करायचा आहे। त्यावर पुन्हा मी असं थोडं थोडं शिमला मिरची,
वाटाणा असं टाकते, म्हणजे ते छान दिसतं. त्यावर असं थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि या उलटणीच्या साहाय्याने असं दाबून घ्यायचं आहे, प्रेस करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला 1 मिनिटभर वाट बघायची मध्यम गॅसवर. त्याच्यामुळे आपल्याला 1 मिनिट लागणार आहे. बघा कसे होलहोल पडलेत, किती सुंदर झाले आपला उत्तप्पा. हे बघा, असं कडेने हळूहळू असं काढत काढत सगळा असा आधी सोडवून घ्यायचा. हे बघा, आणि मग असा पलटी करायचा आहे. बघा किती छान रंग आला आहे, एकदम छान झाला आहे. आता आपण याच्या साईडने असं थोडंसं तेल सोडणार आहोत. आणि हाही छान 1 मिनिटभर असा भाजून घेऊया. गॅस मध्यमच ठेवायचा आहे, अजिबात मोठा करायचा नाही, म्हणजे तो आतून पण अतिशय सुंदर होणार आहे. रंग तुम्ही बघू शकता किती छान आला आहे. हे बघा 1 मिनिट झाला आहे. आपण हा पलटी करून बघूया कसा झाला आहे तो. हे बघा, मस्त उत्तप्पा झाला आहे, छान भाजला गेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. हे बघा, मस्त झाला आहे. असेच आपण अजून बनवून घेऊया. असंच परत आपल्याला हे कांद्याने तेल लावायचं आहे. पीठ घेताना परत असं हलवून घ्यायचं आहे, नाहीतर रवा खाली बसतो. तर असं परत असं मिक्स करून मग 1 चमचा पीठ घालायचं आहे. बघा किती छान मुलांच्या टिफिन करता किंवा सकाळच्या नाश्त्या करता किंवा संध्याकाळी पण हे तुम्ही नाश्त्याला बनवू शकतात. किती छान झाला आहे बघा. याच्यावर असं थोडंसं तेल टाकायचं आहे. परत मी सजावटी करता सगळं थोडं थोडं टाकते. आणि असं दाबून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ह्या भाज्या मऊ शिजलेल्या पाहिजे असतील तर हे बघा असं झाकण ठेवायचं आहे 1 मिनिटभर, म्हणजे या भाज्या छान शिजल्या जातील. तुम्हाला जसं आधी मी बनवलं तसं पाहिजे तसं किंवा असंही तुम्ही बनवू शकतात. दोन्ही प्रकार सेमच लागतात, फक्त यात थोड्या भाज्या शिजल्या जातात आणि त्यात अशा अर्धवट कच्च्या, म्हणजे ज्यांना दाताखाली असं आलेलं आवडेल त्यांनी तसं बनवू शकतात किंवा मऊ पाहिजे असेल तर असं बनवू शकतात. हे बघा 1 मिनिट झालं आहे. आता आपण बघूया. हे बघा असं कडेने सोडवून घ्यायचं आधी छान. सगळीकडून सोडवून घेतलं
का मग असं मध्ये करून असं पलटी करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता रंग किती छान आला आहे। आता आपण याला थोडं तेल सोडूया, अर्धा चमचा। छान आता भाजल्यावर आपण काढून घेऊया। बघा इथे आपले उत्तप्पम एकदम छान झालेले आहे। त्याच्याबरोबर ही मी टोमॅटो केचप घरीच बनवलेला आहे, त्याचा व्हिडिओ पण तुम्ही बघा। हे असं घरी बनवा, मुलांना द्या, तुम्हीही खा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा। धन्यवाद।